कार्यकर्त्या इथे आहेत, त्यांचं आपण मनोगत ऐकूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माई परिवाराच्या ममताताई, दीपकदादा, मासूम संस्थेचे संस्थापक विश्वस्त डॉक्टर रमेश अवस्थी, त्याचबरोबर आजचे उत्सव मूर्ती ज्यांना पुरस्कार दिला आहे माई परिवाराने, ते डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे. एकतर कुठलाही पुरस्कार मिळतो त्यावेळेस काम करत असताना केलेल्या कामाची ती एक पावती असते. आणि मासूम संस्था 87ला पुरंदरमध्ये कामाला सुरुवात केली आहे मासूम संस्थेने, आणि माईंचं काम हे 84च्या दरम्यान सुरू झालेलं आहे. पुरंदरमध्येच पुरंदरचा पूर्व पट्टा जो दुष्काळी भाग आहे, जिकडं मासूमचं काम सुरू आहे, त्याच भागात कुंभारवळण इथं माईंचं काम ममता बालसदन तिथं आहे. ह्या दोन्हीही संस्था एकाच तालुक्यामध्ये एकाच भागामध्ये काम करत असताना आमचा एक सामाजिक धागा जोडलेला आहे. आणि दोन्ही संस्था ज्या घटकांसाठी काम करत आहेत त्या वंचित आणि समाजाने मागे ठेवलेल्या घटकांसाठी काम करतो आहे आम्ही दोन्ही संस्था. ही आम्ही करत असलेल्या 87पासून केलेल्या कामाची पावती आज आम्हाला मिळाली, कारण आम्हाला पुरस्कार माई परिवाराने दिलेला आहे. हा पुरस्कार घेत असताना आपण केलेलं काम आहे ह्याची आपल्याला शाबासकी मिळाली आहे. आणि असं कुणीतरी पाहिजे असतं की आपण जे काम करतोय त्याची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर कुणीतरी द्यायला पाहिजे असती, आणि तीच आज आम्हाला माई परिवाराने दिली. ममताताईंनी जी निवड करतानाची जी प्रक्रिया सांगितली ती ऐकताना पण खूप छान वाटत होतं की आपण एकाच तालुक्यात काम करत असताना आपल्याला असं कुणीतरी विचार करतंय, आणि तो माई परिवाराने केलेला आहे. हे ऐकून खूप छान वाटलं. मी पहिल्यांदा एकतर माईंचा आज स्मृतिदिन आहे, आणि त्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हे दोन पुरस्कार ह्या दोन, एक संस्था आणि एक व्यक्तिगत पातळीवर दिलेले आहेत. माईंना आदरांजली म्हणजे वैचारिक आदरांजली व्हायला पाहिजे, कारण माईंनी खूप काम केलेलं आहे आणि खूप लोकांसाठी काम केलेलं आहे. मुलांसाठी, विशेषतः ज्यांना गरज आहे, ज्यांना कुणीच नाही आहे, अशा मुलांसाठी काम केलेलं आहे. त्यामुळं माईंना वैचारिक आदरांजली असायला पाहिजे. आणि जसं रविभाऊ बोलले की काल सावित्रीबाई जयंती झाली, आणि म्हणून मी सावित्रीबाईंना पण अभिवादन करन. आणि आज मासूम ज्या विचाराने काम करते त्यासाठी महिलांच्या सबलीकरणासाठी आम्ही काम करतोय. आणि सावित्रीबाई नसत्या तर आज आम्ही इथं बोलू शकलो नसतो, आम्ही शिकू शकलो नसतो, आणि अशा वेगवेगळ्या संस्थांना काम करायची पण का गरज पडली, कारण सावित्रीबाईंना खूप लढावं लागलं, माईंसारख्या व्यक्तीला खूप लढावं लागलं. आणि म्हणून मग सामाजिक संस्था पण उभ्या राहिल्या, लोक उभे राहिले की ज्यांना असं वाटतंय की खऱ्या गरजूंसाठी काम करण्याची गरज आहे, ज्यांना समाजाने मागे ठेवले त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. आणि मासूमचं काम पण जेव्हा सुरू झालं 87ला, तेव्हा डॉक्टर रमेश अवस्थी आणि डॉक्टर मनीषा गुप्ते हे दोघंही माळशिरस नावाचं एक गाव आहे पुरंदरच्या पूर्व पट्ट्यामध्ये, तिकडं येऊन 5 वर्ष ते राहिले. आणि त्यांनी 5 वर्ष राहत असताना त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं की आम्ही 5 वर्ष इकडं राहू, आणि 5 वर्षांनी आम्ही हडपसर किंवा पुण्यात येऊन राहू, आणि ज्यांच्यासाठी काम केले, ज्यांच्याबरोबर काम केले, त्यातूनच संस्थेचं नेतृत्व पुढं उभं राहील, आणि त्यांनीच मासूमचं नेतृत्व पुढं करायचं आहे हा विचार घेऊन, महिलांचं समाज परिवर्तनाचा विचार घेऊन, महिला सबलीकरणाचा विचार घेऊन राज्यघटनेतली मूल्य लोकांमध्ये रुजवली पाहिजेत. म्हणजे राज्यघटनेतली मूल्य लोकांना पुस्तकात माहिती आहेत, पण ती आपल्या आयुष्यात, रोजच्या आयुष्यात आणायला पाहिजेत, ती रुजवायला पाहिजेत. ह्या मूल्यांना घेऊन लोकांबरोबर काम करायला पाहिजे, हक्काधारित दृष्टिकोनातून काम करायला पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, मग तो कोणताही व्यक्ती असेल, मग ती बाई असो किंवा पुरुष असो, अपंग असो किंवा दलित असो, किंवा अल्पसंख्याक असो, किंवा व्यवसाय करणारी स्त्री असेल, किंवा कोणतीही समाजातला कोणताही असा घटक असेल की ज्याला समाज पुढं आणत नाही, अशा घटकांसाठी काम करावं हा विचार घेऊन मग मासूमचे बचत गट सुरू झाले. ज्या बचत गटांच्या माध्यमातून फक्त महिलांना बचत करणं आणि बचत कर्ज घेणं एवढाच विचार डोळ्यांसमोर ठेवला नव्हता, तर त्यातून महिलांचं आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सबलीकरण महिलांचं केलं पाहिजे.
आणि म्हणून मग फक्त बचत आणि कर्ज एवढाच त्याचा विचार न करता महिलांनी आपल्या गावात जिथं आपण राहतो तिथं आपण आपल्या गावांमध्ये बचत गट चालवण्याबरोबर आपण गावातल्या ग्रामसभांमध्ये गेलं पाहिजे. ग्रामसभांमध्ये महिलांचे असतील किंवा गावाचे मुद्दे असतील ते मांडले पाहिजेत, ते उचलले पाहिजेत. आणि ते उचलत असताना महिलांसाठी असलेला निधी, गरिबांसाठी असलेला निधी तो त्यांच्यासाठीच खर्च केला पाहिजे अशा विचारांनी महिलांचं सबलीकरण व्हावं. आणि म्हणून मग महिलांचा आर्थिक हक्क कार्यक्रम आम्ही त्या पद्धतीने बचत गटांचा सुरू केला. हे काम करत असताना असं लक्षात आलं की महिलांवर हिंसा होते, महिलांचे खूप आरोग्याचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर स्थानिक नेतृत्व उभं करायला पाहिजे. आणि म्हणून मग गावांमधूनच काही मागास समाजातल्या किंवा ज्यांच्यासाठी कुठंच असं व्यासपीठ नाही आहे अशा व्यक्तींना वेगवेगळ्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं आणि गावातच महिलांच्या आरोग्याचं काम सुरू केलं. गावातच महिलांवर होणारी हिंसा थांबावी त्याच्यासाठी केंद्र सुरू केली. आणि मग ह्या जेव्हा महिला गावांमध्ये हिंसा थांबली पाहिजे, बाईने बाईच्या आरोग्याकडं लाज न धरता तिच्या लैंगिक आणि प्रजनन आरोग्याबद्दल बोललं पाहिजे, त्याच्याबद्दल लाज न बाळगता ते चर्चा केल्या पाहिजेत, ग्रामसभांमध्ये त्याचे मुद्दे मांडले पाहिजेत. अशा प्रकारच्या जेव्हा चर्चा झाल्या त्यावेळेस आपल्या केंद्रांमध्ये महिला येऊन कधीच लैंगिक आजारांबद्दल न बोललेल्या महिला गावात आपल्या केंद्रांमध्ये येऊन बोलायला लागल्या, स्वतःच्या आरोग्याकडे बघायला लागल्या. आणि आपण हक्काधारी दृष्टिकोनातून बाईचं लैंगिक आणि प्रजनन आरोग्य तिला शिकवत असताना तिने स्वतःच्या आरोग्याकडं किंवा स्वतःच्या आजारांबद्दल म्हणजे लाल अंगावरून जाणं, पांढऱ्या अंगावरून जाणं अशा प्रकारच्या आजारांबद्दल बोललं पाहिजे, कारण ते कुणीच बोलत नाही. आणि म्हणून मग आम्ही त्या दृष्टीने काम करून महिलांच्या आजपर्यंत आम्ही पुरंदर तालुक्यातल्या 10,000 महिलांची अंतर्गत तपासणी करणं, ह्या तपासणीचं फक्त मासूमच्या पातळी, मासूम हे एक पर्यायी व्यवस्था नसून सरकारी सेवा ही आपल्या हक्काची सेवा आहे आणि ती मिळाली पाहिजे. म्हणून मग आम्ही ह्या महिलांना घेऊन ज्यांना कोणाला गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे किंवा लैंगिक आणि प्रजनन आरोग्याचे प्रश्न असतील त्यांना आपण ससून हॉस्पिटलपर्यंत घेऊन येतो. आत्ता असं गावातलं वातावरण आहे की गावातल्याच काही महिला ससूनपर्यंत इतर महिलांना घेऊन जातात ज्या कधीतरी ससूनला जाऊन आलेल्या आहेत. तर अशा प्रकारचं एक वातावरण गावात तयार करणं, त्याचबरोबर बाईवरची हिंसा थांबावी यासाठी मगाशी बोलताना जे मासूमच्या संवाद केंद्राबद्दल बोललं गेलं, तर हे संवाद केंद्र जरी सासवड आणि भोरच्या तालुका पातळीवरच्या जागेत असतील तरी हिंसा थांबवणं याबरोबरच प्रतिबंधात्मक काम करायला पाहिजे. म्हणजे नवऱ्याने मारत असताना बायकोने त्याचा हात नाही धरू शकत, पण आजूबाजूच्या लोकांनी जर त्याच्यावर दबाव आणला, त्याला ती हिंसा थांबवण्यासाठी पुढाकार घेतला तर बायांवरची हिंसा थांबू शकते. हा एक विचार घेऊन गावातल्याच लोकांबरोबर म्हणजे गावातल्या महिला आणि पुरुषांबरोबर गावातले जे स्टेक होल्डर्स असतात, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, आशाताई असतील, अंगणवाडी ताई असतील, तर ज्यांचं गावात काहीतरी मान असतो, त्यांच्या शब्दाला किंमत असते, अशा लोकांबरोबर आपण हिंसा थांबवण्यासाठीचं प्रतिबंधात्मक काम पण करत आहोत. आणि हे काम पुरंदर भोर तालुक्यामध्ये आहे. नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यामध्ये आदिवासी भागांमध्ये जी पालक वीटभट्टीच्या कामांसाठी जातात अशा पालकांची मुलं शाळेत जात नाहीत आणि म्हणून मग तिकडं आपण बालवाड्या चालवत आहोत, तिकडं आपण सपोर्ट क्लास चालवत आहोत, ज्या माध्यमातून मुलं सपोर्ट क्लासमध्ये येतील आणि काही वर्गांच्या परीक्षा देऊ शकतील. तर अशा प्रकारचं काम आम्ही पुरंदर आणि पारनेर भोर तालुक्यामध्ये करत आहोत. हे सगळं करत असताना राज्यघटनेची मूल्य लोकांमध्ये रुजावीत, म्हणजे ह्या समाजातल्या सर्व घटकांबरोबर काम करत असताना युवांमध्ये हे काम जास्त केलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही युवांबरोबर राज्यघटनेतली मूल्य, युवांचे हक्क, महिलांचे हक्क ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन युवांबरोबर चर्चा करणं आणि ही राज्यघटनेची मूल्य त्यांच्यामध्ये रुजवणं हे विचार आम्ही सध्या करत आहोत. हे काम करत असताना 2001 साली सासवडमध्ये एक जमातवादी हल्ला झाला होता आणि त्या काळात असं लक्षात आलं की सासवडसारख्या इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी जर फक्त मुस्लिम धर्मियांवर कुणीतरी येऊन हल्ला करत असेल तर ही खूप चिंतेची बाब होती. आणि म्हणून मग आम्ही तालुक्यातल्या 40 गावांमध्ये सद्भावना यात्रा काढली, कारण आम्ही राज्यघटनेची मूल्य म्हणत असताना धर्मनिरपेक्षता, लोकशाही, स्वातंत्र्य, समानता ही सगळी मूल्य, सामाजिक न्यायावर आधारित समानता आणली पाहिजे, ह्या सगळ्या मूल्यांबद्दल बोलत असताना कुठल्या तरी इतिहासात आमचं पुरंदर प्रसिद्ध, पण इकडं मात्र एखाद्या अल्पसंख्याक गटावर हिंसा होते, त्यांच्यावर हल्ला होतोय, ही खूप वाईट गोष्ट होती. आणि म्हणून आम्ही 40 गावांमध्ये जाऊन सद्भावना यात्रा काढली आणि तिथून पुढं आम्ही पुणे,
पुरंदर आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकशाही उत्सव सारखे कार्यक्रम करतो, कारण लोकशाही ही जगायची गोष्ट आहे, ती उत्सव करण्याची गोष्ट आहे, ती फक्त अभ्यास करण्याची किंवा परीक्षेत लिहिण्याची गोष्ट नाही आहे. त्यामुळं आपण ह्या सगळ्या मूल्यांना घेऊन काम करायला पाहिजे. आणि हे सगळं काम करत असताना आम्ही असा विचार केला की मासूमचं काम तर चालूच आहे, आणि मग मासूमचं काम करत असताना ही मूल्ये आपण रुजवायला पाहिजेत. आणि एकूणच आम्हाला हा पुरस्कार दिला. हा पुरस्कार हा माईंच्या स्मृती प्रित्यर्थ, त्यांच्या आठवणीसाठी दिलेला आहे. आणि माईंमुळं तालुक्याचं एक नाव झालेलं आहे, जसं मासूमचं आणि माईंचं तालुक्यात नाव आहे. आणि माईंमुळं जी काही तालुक्याची ओळख आहे ती महाराष्ट्रात आहे, जगाच्या पातळीवर आहे. आणि ह्या दोन्ही संस्थांनी पुढं जाऊन आपल्या आपल्या पद्धतीने, आपल्या आपल्या सोयीने आपलं आपलं काम करत राहणं, आणि माईंच्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्यांनी आपण बरोबर घेऊन जाणं. कारण 1070 मुलं ही काही सोपी गोष्ट नव्हती. आणि ह्या मुलांना माईंनी फक्त सांभाळले असं नाही आहे, तर त्यांना विचार दिलेले आहेत, त्यांच्यासाठी काही ना काही केलेलं आहे. त्यामुळे ही मुलं पण घडलेली आहेत. म्हणजे ममताताईंना बोलताना त्यांना काय बोलू आणि काय नको बोलू असं खूप होत होतं. आणि त्या बोलत गेल्या. त्यांना आधी म्हणजे त्यांना माईंबद्दल किती बोलावं, आज बोलू का, पुढच्या वर्षी पण मी आणखी बोलेल, असं जेव्हा वाटत होतं त्यावेळेस ही माईंच्या कामाची पावती होती. माईंनी पण खूप खस्ता खाऊन, खूप कष्ट करून काम केलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांनी पाहिलंय, आपण ऐकलंय, आपण अभ्यासलंय. आणि त्यामुळं माईंचं काम, माईंचे विचार घेऊन काम करण्याचं आपल्या सगळ्यांना गरज आहे. मासूमसारख्या संस्था ह्या विचारांना घेऊन काम करत आहेत. आणि आज आम्हाला ही जी काही शाबासकीची थाप मिळालेली आहे, ही शाबासकीची थाप घेऊन आमचा पण कामाचा उत्साह वाढलेला आहे. आणि हा उत्साह घेऊन आम्ही पुढे काम करणार आहोत. आज माई परिवाराने आम्हाला दिलेला हा पुरस्कार, यासाठी मी माई परिवाराचं मनापासून खूप आभार व्यक्त करते. आणि हे आभार, ह्या शुभेच्छा, हा उत्साह, ही सगळी प्रेरणा घेऊन आम्ही पुढं पुरंदरमध्ये काम करत राहू, वैचारिक काम करत राहू. आणि हा आमचा दोन्ही संस्थांचा जोडलेला सामाजिक धागा घेऊन कायम एकत्र राहू. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद.